नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. पंडित नेहरू विद्यालय कबलापूर मधील माजी विद्यार्थ्यांचे 50 वर्षांनी स्नेहसंमेलन. खुश स्माइली. विद्यालयातील सी जे 1975 से 76च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन आपला सुवर्ण महोत्सवी स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात साजरा केला. यामध्ये 50 विद्यार्थी व 20 विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. त्यावेळचे 6 शिक्षक उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीस कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई पाटील तसेच ब्रिस्टर पी.जी. पाटील, त्यांच्या पत्नी सुमती पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. दिवंगत शिक्षक, सेवक व विद्यार्थी यांना नियोजन समितीचे सदस्य श्री यशवंत भगत यांच्या मार्फत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक प्रदीप चव्हाण यांनी केले. शिक्षक सर्वश्री एस.वाय. पाटील, वही एथ पाटील, बी.आर. कुंभार, डी.के. माने निंबाकर व अनिल मोकाशी, सेवक श्री प्रकाश कुंभार उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. एस. पाटील उपस्थित होते. या सर्वांच्या शाल, श्रीफ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर भारत मातेची सेवा करणारे विद्यार्थी, माजी सैनिक तसेच पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. शिक्षकांचे मनोगतामध्ये श्री व्ही.एच. पाटील व डी.के. माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी प्राध्यापक महावीर मुळे, अरुण खोत, प्राध्यापिका मालन हक्के व प्रफुल्ल भोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सकाळ सत्रानंतर समिती सदस्य श्री रवींद्र पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. दुपार सत्रात माजी विद्यार्थ्यांनी गीत गायन व अभंग गायन तसेच काव्यवाचन सादर केले. त्यानंतर सर्व कार्यक्रमाचा लेखाजोखा सर्वांना यशवंत भगत यांनी वाचून दाखविला. शेवटी वंदे मातरमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. या समारंभाचे नियोजन श्री शिवाजीराव बोधले पाटील, प्रदीप चव्हाण, यशवंत भगत, रवींद्र पाटील, महावीर मुळे, अरुण खोत, आबासाहेब पाटील व अरुण कुलकर्णी यांनी केले. यशवंत तुकाराम भगत, माझं गाव बिसूर, पण मी बिसूरहून पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूर या ठिकाणी शिक्षणासाठी आलो होतो. आणि SSC मार्च 2026ला आमची SSCची बॅच आज जवळजवळ 50 वर्ष आम्हाला पूर्ण झाली. आणि या शाळेनं आम्हाला अगदी गुरुजन वर्गाने अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं आणि समाजात वावरताना एक माणूस म्हणून वावरावं अशा दृष्टीनं शिक्षण आम्हाला मिळालं. आणि या हायस्कूलनं अतिशय हे हायस्कूलचं हे इमारत बांधकाम वगैरे चालू असताना आमचंही योगदान, विद्यार्थी या नात्यानं कर्मवीरांच्या स्वावलंबन शिक्षण या उक्तीप्रमाणे आम्ही सुद्धा या शाळेमध्ये इमारतीसाठी काही योगदान आमचं सुद्धा आहे. आणि म्हणून आज हा स्नेह मेळावा आम्ही इथं आयोजित केलेला आहे. आमच्या 100 विद्यार्थ्यांपैकी जवळजवळ 70 विद्यार्थ्यांनी आज या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित होते आणि सर्वांनी उत्स्फूर्त सहकार्य केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम घडवून आणला. या विद्यार्थ्यांचं, गुरुजनांचं, उपस्थित गुरुजनांचं मी सर्वांचं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. मी प्राध्यापक प्रदीप चव्हाण, रयत शिक्षण संस्थेच्या पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूरचा मी 1975-76चा विद्यार्थी. या रयत शिक्षण संस्थेच्या संकुलात अतिशय चांगल्या वातावरणात आम्हाला शिक्षण मिळालं. या पंडित नेहरू विद्यालयाचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. आम्हाला चालायला, वागायला, बोलायला सर्व गोष्टींनी तयारी केलं ते पंडित नेहरू विद्यालयाने त्यातल्या शिक्षकांनी केलं. अतिशय प्रेम या शिक्षण संस्थेबद्दल आहे. सद्गुरू गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतनं निर्माण झालेली रयत शिक्षण संस्था आणि तिचे संस्कार हे आम्हाला आजन्म उपयोगी पडले. त्या दृष्टीनं आम्ही 50 वर्ष आमच्या 10वी येतीला झाली, म्हणून आम्ही या ठिकाणी सुवर्ण महोत्सवी माजी विद्यार्थी मेळावा या ठिकाणी घेतला. या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. 90% मुली आणि जवळजवळ 85% मुलं या ठिकाणी कार्यक्रमाला हजर होती. इथल्या शाळेनं खूप सहकार्य केलं. मुख्याध्यापकांनी, त्याचबरोबर इतर त्यांचे सहकारी आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि कार्यक्रम आमचा यशस्वी झाला.